Hello and welcome back to the world of biology. Myself Sachin sir from Vidya Mandir IIT and Medical Academy, Islampur, Maharashtra. We are discussing about the first chapter of the genetics, principles of inheritance and variations. Principles of inheritance and variations. In this video, we will talk about something interesting aspects regarding the monohybrid, dihybrid and trihybrid crosses. आपण अगोदर मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस हे मेंडेलियन एक्सपेरिमेंट मध्ये स्टडी केलेले आहेत. ट्रायहायब्रिड क्रॉस हा सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेला नाही, पण त्यातले काही अस्पेक्ट्स हे आपल्याला थोडंसं नीट पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट असतात आणि हे टेब्युलर फॉर्म मध्ये आपण जेनेटिक्स मधले काही अस्पेक्ट्स डिस्कस करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस आणि ट्रायहायब्रिड क्रॉस. आपल्याला माहित आहे की मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये, डायहायब्रिड क्रॉस मध्ये, ट्रायहायब्रिड क्रॉसेस जे आहेत यामध्ये फिनोटायपिक रेशो असतो, जिनोटायपिक रेशो असतो, टेस्ट क्रॉस रेशो असते. त्यानंतर या क्रॉसेस मध्ये गॅमेट्स फॉर्मेशन किती होतं, जायगोट्स किती फॉर्म होतात, त्याचे फिनोटाइप्स, नंबर ऑफ डिफरंट फिनोटाइप्स कसे फॉर्म होतात आणि जिनोटाइप्स किती फॉर्म होतात, कसे फॉर्म होतात, हे या टॅब्युलर फॉर्म मध्ये सिम्प्लिफाय स्कीमने, सिम्प्लिफाय मेथडने आपण लक्षात ठेवू शकतो. आपण त्याचा व्यवस्थित स्टडी करू शकतो आणि यावरून बरेचसे क्वेश्चन्स नीट पॉइंट ऑफ व्ह्यू विचारले जाऊ शकतात. आणि सीईटी मध्ये, MHCET मध्ये सुद्धा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड सीईटी मध्ये सुद्धा यावरती बरेचसे क्वेश्चन्स फॉर्म होतात. त्यामुळं हे साधारणतः आयडियालिस्टिकली आणि टेब्युलर फॉर्म मध्ये व्यवस्थित कसं लक्षात ठेवता येईल यासाठी आपण हे डिस्कस करणार आहे. मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस आणि ट्रायहायब्रिड क्रॉस. अर्थातच मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये जिनोटाइप इंडिव्हिज्युअल्सचा जो असेल F1 हायब्रिड्स, कॅपिटल ए स्मॉल ए क्रॉस विथ कॅपिटल ए स्मॉल ए, मोनोहायब्रिड क्रॉस आहे. डायहायब्रिड क्रॉस मध्ये दोन अलिल्स आहेत, ए आणि बी. इथं एकच अलिल आहे, ए. हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल कॅपिटल ए स्मॉल ए क्रॉस्ड विथ F1 हायब्रिड कॅपिटल ए स्मॉल ए. तसं इथं डायहायब्रिड क्रॉस मध्ये दोन अलिल्स डिफरंट आहेत, कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी. हेट्रोझायगस कंडिशन मध्ये हा F1 हायब्रिड होतो आणि याचा क्रॉस कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी ह्या इंडिव्हिज्युअल्सशी केलाय. ट्रायहायब्रिड क्रॉस मध्ये तीन अलिल्स आहेत, ए, बी आणि सी. F1 हायब्रिड हेट्रोझायगस कंडिशन मध्ये असेल, कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल सी स्मॉल सी. आणि याचा क्रॉस आपण दाखवतोय कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल सी स्मॉल सी. हे इथं एक्सपेरिमेंट घेतलाय आपण मोनोहायब्रिड, डायहायब्रिड आणि ट्रायहायब्रिड. तर या इंडिव्हिज्युअल्स मध्ये पहिल्यांदा त्यांचे गॅमेट्स कसे फॉर्म होतात हे बघूयात. गॅमेट्स कसे फॉर्म होतात. मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये जिनोटाइप आहे कॅपिटल ए स्मॉल ए. हा एक अलिल सेपरेट होईल गॅमेट फॉर्मेशन मध्ये, एक गॅमेट फॉर्म करेल. हा अलिल सेपरेट होईल, दुसरा गॅमेट फॉर्म करेल. म्हणजे मॅक्सिमम गॅमेट्स फॉर्मड इन मोनोहायब्रिड क्रॉस विल बी 2. जास्तीत जास्त गॅमेट्स इथं फॉर्म होतात मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये ते 2 ह्या इंडिव्हिज्युअल पासून. डायहायब्रिड मध्ये बघा, कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी, चार डिफरंट अलिल्स आहेत आणि यापासून गॅमेट्स कसे फॉर्म होतात हे आपण बघितलंय. कॅपिटल ए, कॅपिटल बी एक गॅमेट, कॅपिटल ए स्मॉल ए, सॉरी कॅपिटल ए स्मॉल बी हा दुसरा गॅमेट, स्मॉल ए कॅपिटल बी हा तिसरा गॅमेट होईल आणि स्मॉल ए कॅपिटल बी, सॉरी स्मॉल ए स्मॉल बी हा चौथा गॅमेट होईल. कॅपिटल ए कॅपिटल बी हा एक गॅमेट फॉर्म करतो, कॅपिटल ए स्मॉल बी हा दुसरा गॅमेट फॉर्म करतो, स्मॉल ए कॅपिटल बी हा तिसरा गॅमेट होतो आणि स्मॉल ए स्मॉल बी हा चौथा गॅमेट होतो. म्हणजेच नंबर ऑफ गॅमेट्स फॉर्मड इन अ डायहायब्रिड क्रॉस, मॅक्झिमम डायहायब्रिड क्रॉस मध्ये 4 गॅमेट्स फॉर्म होते. आता ट्रायहायब्रिड क्रॉस घेतला, कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल सी स्मॉल सी. तर यापासून मॅक्सिमम किती गॅमेट्स फॉर्म होतील
टोटल किती गॅमेट्स फॉर्म होतील ते आपल्याला काढायचं आहे. हे गॅमेट्स कसे फॉर्म करायचे, इथं काय केलं, 2 मधला एक एक सेपरेट झाला, 2 गॅमेट्स तयार झाले. याच्यामध्ये काय केलं, ए क्रॉस विथ बी, ए क्रॉस विथ स्मॉल बी, त्यानंतर स्मॉल ए क्रॉस विथ कॅपिटल बी, स्मॉल ए क्रॉस विथ स्मॉल बी, हे 4 गॅमेट्स मिळाले. पण आता इथं काय करायचं, हे गॅमेट्स फॉर्म करताना एक सिंपल टेक्निक आहे. हे गॅमेट्स फॉर्म करताना एक सिंपल टेक्निक आहे. जिनोटाइप कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल सी स्मॉल सी. कसे गॅमेट्स फॉर्म होतील, हा कॅपिटल ए जो आहे पहिला अलील 4 वेळा कॅपिटल लिहायचा, 4 वेळा स्मॉल लिहायचा, 4 वेळा कॅपिटल लिहिला, 4 वेळा स्मॉल लिहिला. पहिला अलील 4 वेळा कॅपिटल लिहिला, 4 वेळा स्मॉल लिहिला. दुसरा अलील कॅपिटल बी आहे, तो 2 वेळा कॅपिटल लिहायचा, 2 वेळा स्मॉल लिहायचा, 2 वेळा कॅपिटल लिहिला, 2 वेळा स्मॉल लिहिला. आणि तिसरा आलेला आहे सी, तो अल्टरनेट कॅपिटल स्मॉल, कॅपिटल स्मॉल, कॅपिटल स्मॉल, कॅपिटल सी स्मॉल सी असं लिहिलं. आणि हे नंबर ऑफ गॅमेट्स फॉर्म झाले. किती गॅमेट्स फॉर्म झाले, 1 2 3 4 5 6 7 and 8. Total number of gametes formed in a trihybrid cross will be 8. 8 गॅमेट्स फॉर्म झाले. टोटल नंबर ऑफ गॅमेट्स 8 फॉर्म झाले. मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये मॅक्झिमम 2 गॅमेट्स, डायहायब्रिड क्रॉस मध्ये मॅक्झिमम 4 गॅमेट्स आणि ट्रायहायब्रिड क्रॉस मध्ये मॅक्झिमम 8 गॅमेट्स फॉर्म झाले. पण यामध्ये काय सिक्वेन्स दिसतो आपल्याला, एक सिक्वेन्स असा आहे किंवा त्याचा फॉर्म्युला म्हणू आपण. फॉर्म्युला दिलेला आहे 2 raised to n. 2 raised to n. 2 raised to n. n what is n? n is equal to number of cross or it is number of heterozygous alleles. Number of heterozygous allele. हेटेरोझायगस अलील्स किती आहेत यावरून आपण गॅमेट्स काढू शकतो. 2 raised to n हा फॉर्म्युला आहे. मोनोहायब्रिड मध्ये मोनोहायब्रिड नंबर ऑफ क्रॉस याचा अर्थ काय, मोनोहायब्रिड आहे, डायहायब्रिड आहे, ट्रायहायब्रिड आहे, टेट्राहायब्रिड आहे, पेंटाहायब्रिड आहे. किती हायब्रिड नंबर दिलेला आहे. मोनोहायब्रिड असेल तर 2 raised to 1, डायहायब्रिड असेल तर 2 raised to 2 म्हणजे 2 स्क्वेअर, ट्रायहायब्रिड असेल तर 2 क्यूब, टेट्राहायब्रिड असेल तर 2 raised to 4. नंबर ऑफ हेटेरोझायगस अलील्स बघायचे, नंबर ऑफ क्रॉसेस किंवा नंबर ऑफ हेटेरोझायगस अलील. हेटेरोझायगस अलील मोनोहायब्रिड मध्ये 1 हेटेरोझायगस आहे, डायहायब्रिड मध्ये 2 हेटेरोझायगस आहेत, ट्रायहायब्रिड मध्ये 3 हेटेरोझायगस आहेत. त्यामुळे 2 raised to 1 म्हणजे 2 गॅमेट्स होणार, 2 स्क्वेअर म्हणजे 4 गॅमेट्स होणार आणि 2 क्यूब म्हणजे 8 गॅमेट्स होतील. याप्रमाणे इथं 2 4 8 हे गॅमेट्स फॉर्म होणार आहेत. ओके, हे गॅमेट्स फॉर्म होणार आहेत. पण नीट पॉइंट ऑफ व्ह्यू जर क्वेश्चन्स विचारात घेतले तर हे क्वेश्चन्स कसे विचारात घेतले जातात, कसे विचारले जातात ते आपण बघूया. नीट पॉइंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन्स कसे विचारले जातात यावरती. क्वेश्चन असा असेल, विच वन हाऊ मेनी डिफरंट टाइप्स ऑफ गॅमेट्स, हाऊ मेनी different types of gametes will be formed from the following genotype. How many total different types of the gametes will be formed from the following genotype? या दिलेल्या जीनोटाइप पासून किती डिफरंट गॅमेट्स फॉर्म होणार आहेत ते सांगा. जीनोटाइप दिलेला असेल कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल सी स्मॉल सी, कॅपिटल ई स्मॉल ई. हा जीनोटाइप दिलाय, तर या जीनोटाइप पासून मॅक्झिमम किती गॅमेट्स फॉर्म होतील. काय करावं लागेल, फॉर्म्युला काय आहे आपला, 2 raised to n. n काय आहे, नंबर ऑफ हेटेरोझायगस अलील्स. या जीनोटाइप मध्ये हेटेरोझायगस अलील किती आहेत मोजा. हेटेरोझायगस कॅपिटल ए हेटेरोझायगस कंडिशन मध्ये आहे, बी हेटेरोझायगस कंडिशन मध्ये आहे,
सी हेटेरोझायगस आहे, ई हेटेरोझायगस आहे. किती हेटेरोझायगस आहेत? 1 2 3 4 4 हेटेरोझायगस म्हणजेच 2⁴ म्हणजे किती येणार? 2 into 2 into 2 into 2 म्हणजेच टोटल गॅमेट्स विल बी फॉर्मड 16. 16 गॅमेट्स फॉर्म होतील या जिनोटाइप पासून. आणि म्हणून इथं या जिनोटाइप पासून किती फॉर्म झाले? 8. या जिनोटाइप पासून किती फॉर्म झाले? 4. या जिनोटाइप पासून किती फॉर्म झाले? 2. आता जर तुम्हाला असा जिनोटाइप दिला, कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी कॅपिटल बी, कॅपिटल सी कॅपिटल सी, कॅपिटल डी स्मॉल ई, कॅपिटल ए स्मॉल ई, हा जिनोटाइप दिला तर याचे किती गॅमेट्स फॉर्म होतील? हे गॅमेट्स कसे काढायचे? तर यामध्येही काय करायचं, इथं हे हेटेरोझायगस दिसतंय, हे होमोझायगस आहे, हे होमोझायगस आहे, हेटेरोझायगस आहे, हे हेटेरोझायगस आहे. नंबर ऑफ हेटेरोझायगस अलील फक्त मोजायचे, नंबर ऑफ हेटेरोझायगस अलील्स मोजायचे. इथं हेटेरोझायगस किती आहेत? ए हेटेरोझायगस आहे, बी हेटेरोझायगस नाही, सी हेटेरोझायगस नाही, कॅपिटल बी कॅपिटल बी, कॅपिटल सी कॅपिटल सी आहे. हा हेटेरोझायगस आहे, हा हेटेरोझायगस आहे. म्हणजे टोटल हेटेरोझायगस 3 आले. याचा अर्थ 2⁻n म्हणजेच 2 क्यूब होतो. 3 हेटेरोझायगस अलील्स मिळाले, गॅमेट्स मिळाले टोटल 8 गॅमेट्स फॉर्म होतील. समजा जिनोटाइप असा असेल, कॅपिटल ए कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल बी, तर याचे मॅक्सिमम डिफरंट गॅमेट्स किती फॉर्म होणार? मॅक्सिमम डिफरंट गॅमेट्स याचे किती फॉर्म होणार? कॅपिटल ए कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल बी, एकही हेटेरोझायगस नाही, एकही हेटेरोझायगस नाही. त्यामुळे याचे जे गॅमेट्स फॉर्म होतात, एकच टाइपचे गॅमेट्स तयार होतील, एकाच प्रकारचे, म्हणजे कॅपिटल ए कॅपिटल बी ह्याच टाइपचे गॅमेट्स होतात. समजा असा जिनोटाइप असेल, कॅपिटल ए कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल बी कॅपिटल सी कॅपिटल सी कॅपिटल डी, सगळेच कॅपिटल आहेत. त्यामुळे नंबर ऑफ गॅमेट्स फॉर्म होताना एक टाइपचेच असणार, सगळे एक प्रकारचे गॅमेट्स असतील. इथं गॅमेट फॉर्म होईल कॅपिटल ए कॅपिटल बी, इथं होईल कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी कॅपिटल डी. 2 गॅमेट्स फॉर्म होणार, दोन्ही सारखे असतात, त्यामुळे एकाच टाइपचे गॅमेट्स आहेत असं लक्षात घ्यायचं. सगळे होमोझायगस असतील तर एकच प्रकारचे गॅमेट्स, आणि हेटेरोझायगस एक असेल तर 2, हेटेरोझायगस 2 असतील तर 4, हेटेरोझायगस 3 असतील तर 8, हेटेरोझायगस 4 असतील तर 16, हेटेरोझायगस 5 असतील तर 32, 6 असेल 64. याप्रमाणे गॅमेट्स फॉर्म होत राहतात. ओके. आता तुम्हाला कोणताही जिनोटाइप दिला तर त्याचे गॅमेट्स सांगता येतील. याचे गॅमेट्स सांगा, कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी कॅपिटल बी, कॅपिटल सी कॅपिटल सी, कॅपिटल डी. किती गॅमेट्स फॉर्म होतील? डिफरंट गॅमेट्स याचे किती फॉर्म होणार? एकच हेटेरोझायगस आहे, बाकी सगळे होमोझायगस आहेत, त्यामुळे याचे 2 गॅमेट्स फॉर्म होतील, त्यापेक्षा जास्त नाही. ओके, असे गॅमेट्स घ्यायचे. आता जायगोट्स मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये किती फॉर्म होतात? नंबर ऑफ डिफरंट जायगोट किंवा एम्ब्रिओ म्हणा किंवा सीड्स म्हणा, नंबर ऑफ डिफरंट जायगोट, नंबर ऑफ डिफरंट गॅमेट्स ऑर द नंबर ऑफ डिफरंट सीड्स, हाऊ दे विल बी फॉर्मड, किती फॉर्म होतील? फॉर्म्युला आहे गॅमेट स्क्वेअर. हे गॅमेट्स 2 आहेत, त्याचा स्क्वेअर घेतला तर इथं 4 येणार. 4 डिफरंट जायगोट्स विल बी फॉर्मड. इथे गॅमेट्स डायहायब्रिड मध्ये 4 आहेत, त्याचा स्क्वेअर घेतला 16 होतील. इथं 8 आहेत जायगोट्स, गॅमेट्सचा स्क्वेअर घेतला 64. एवढे गॅमेट्स फॉर्म होतात. बाय पनेट स्क्वेअर आपण केलं होतं. बाय पनेट स्क्वेअर मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये 4 जायगोट्स, डायहायब्रिड मध्ये 16 जायगोट्स आणि ट्रायहायब्रिड मध्ये 64 जायगोट्स होतात. 64 जायगोट्स होतात. 8 into 8 स्क्वेअर 64. आता याचे फिनोटाइप्स किती होतील? मोनोहायब्रिडचे, डायहायब्रिडचे आणि ट्रायहायब्रिडचे फिनोटाइप्स. फिनोटाइप काढण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे? 2⁻n. म्हणजेच जेवढे गॅमेट्स आहेत तेवढेच फिनोटाइप्स, जेवढे गॅमेट्स आहेत तेवढेच फिनोटाइप्स. इथं फिनोटाइप फॉर्म होणार आहेत 2, इथं फिनोटाइप्स फॉर्म होतील 4, इथं फिनोटाइप्स फॉर्म होतील 8.
जेवढे जेवढे गॅमिट्स तेवढेच फेनोटाइप्स. आणि मग जिनोटाइप्स इथं मोनोहायब्रिड मध्ये 3 असतात बघा, 3. याच्यामध्ये जिनोटाइप्स 9 असतात. हे आपण स्टडी केलंय. त्याचा फॉर्म्युला आहे 3 raised to n. मग 3 raised to n, 3 raised to 1, 3. मोनोहायब्रिड आहे म्हणून 1. 3 raised to 1, 3. 3 raised to 2 म्हणजे 3 स्क्वेअर 9. आणि 3 raised to 3 27. इथं जिनोटाइप 3 फॉर्म झाले, इथं जिनोटाइप 9 फॉर्म झाले, इथं जिनोटाइप 27 फॉर्म झाले. 27 फॉर्म झाले. लक्षात आलं? असं आहे. आता याचे फिनोटाइप आणि जिनोटाइप आणि टेस्ट क्रॉस रेशो. फिनोटाइपिक रेशो, जिनोटाइपिक रेशो, टेस्ट क्रॉस रेशो. फिनोटाइपिक रेशो मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये आहे 1:1. जिनोटाइपिक रेशो 1:2, 2:1. आणि टेस्ट क्रॉस रेशो हा 1:1 येणार आहे. डायहायब्रिड मध्ये फिनोटाइपिक रेशो 9:3, 3:1. 9:3, 3:1 फिनोटाइपिक रेशो. जिनोटाइपिक रेशो याचा होईल 1224, 12, 12, 1. जिनोटाइपिक रेशो, फिनोटाइपिक रेशो सॉरी जिनोटाइपिक रेशो 1224, 12, 12, 1 हा जिनोटाइपिक रेशो आहे. 1:2, 2:2, 2:2, 4:2, 1:2, 2:2, 1:2, 2:1. आणि टेस्ट क्रॉस रेशो 1:1:1:1:1 असं लिहायची गरज नाही. इथं बसतंय 1:1:1:1 येणार. म्हणजे इथं किती फिनोटाइप आहेत? 2 आहेत म्हणून 1:1. इथं किती फिनोटाइप्स आहेत? 1, 2, 3, 4 म्हणून 1:1:1:1. इथं किती फिनोटाइप्स आहेत? 8 म्हणून याचा टेस्ट क्रॉस रेशो येईल 1, 1, 1, 1, 1, 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 टाइम्स घ्यायचं. 8 टाइम्स हा फिनोटाइपिक रेशो, टेस्ट क्रॉस रेशो. याचा फिनोटाइपिक रेशो असेल, फिनोटाइपिक रेशो इथं बसणार नाही, इथं दाखवतो. ट्रायहायब्रिड क्रॉस, ट्रायहायब्रिड क्रॉस फिनोटाइपिक रेशो. ट्रायहायब्रिड क्रॉस फिनोटाइपिक रेशो. फिनोटाइप इथं हा रेशो तुम्हाला दाखवतोय. फिनोटाइपिक रेशो इन ट्रायहायब्रिड क्रॉस 27:9:9:9:9:3:3:3:3:1. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 नंबर ऑफ फिनोटाइप्स फॉर्म होतात. इथं 4 होतात, इथं 2 होतात. हे लक्षात कसं ठेवलं? 27 इकडे 1 लिहायचं. 3 वेळा 9, 3 वेळा 3. सोपं आहे ना? 27 1, 3 वेळा 9, 3 वेळा 3 झालं. याप्रमाणे याचा फिनोटाइपिक रेशो. जिनोटाइपिक रेशो तुम्ही शोधून उद्या मला सांगा. जिनोटाइपिक रेशो काढा तुम्ही. ट्रायहायब्रिड क्रॉस मांडा. कॅपिटल टी, कॅपिटल आर, कॅपिटल टी, स्मॉल टी, कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. याचा क्रॉस घ्या. कॅपिटल टी, स्मॉल टी, कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. गॅमिट्स फॉर्म करा मग सांगितल्याप्रमाणे आणि त्याचा रेशो निघतोय का बघा. तुम्हाला कसा रेशो काढाल बघूयात. तो तुम्ही सांगायचा रेशो. ट्रायहायब्रिड क्रॉसचा रेशो तुम्ही काढायचा आहे. ऍक्च्युअली हा रेशो विचारला जाणार नाही. मॅक्सिमम इथपर्यंत विचारलं जाऊ शकतं. हे विचारलं जाऊ शकतं, हे विचारलं जाऊ शकतं. नीट पॉइंट ऑफ व्ह्यू डीप लेवलच्या क्वेश्चन मध्ये, एबीसीच्या लेवलमध्ये हे विचारलं जाणार नाही. हे मात्र विचारलं जाऊ शकतं कारण आपण मोनोहायब्रिड डायहायब्रिड स्टडी केलेलं आहे, सिलेबसमध्ये इन्क्लूड केलंय. हे सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेलं नाही पण ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेलं आहे. जर विचारलंच तर ते तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. आणि क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स मध्ये, पॉलिजेनिक इनहेरिटन्स मध्ये ह्युमन स्किन कलर जो आहे तिथं ट्रायहायब्रिड रेशो
घ्यावा लागतो, कारण 3 डिफरंट अलिल्स दे डिफाईन पॉलिजेनिक इनहेरिटन्स. ते लास्ट लेक्चर मध्ये मी लास्ट व्हिडिओ मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, तर याप्रमाणे इथं हा जो चार्ट आहे हा सिम्प्लिफाईड चार्ट आहे, ज्याद्वारे आपल्याला मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, ट्रायहायब्रिड क्रॉस, त्याचे गॅमेट्स कसे फॉर्म करायचे, किती फॉर्म होतात, जायगोट्स किती फॉर्म होतात, फिनोटाइप किती फॉर्म होतात, जिनोटाइप किती फॉर्म होतात, आणि आपण त्याचा फिनोटाइप रेशो, जिनोटाइप रेशो, टेस्ट क्रॉस रेशो हे इथं एक्सप्लेन केलं. ओके, मला वाटतं हे व्यवस्थित समजलेलं असेल तुम्हाला. काय डिफिकल्टीज असतील तर मेसेज करा. ओके, थँक्यू.